टाकावे पाऊल. पण पाऊल सगळ्यांना टाकणार नाही का? आता मी तिथून आलो इथं आमचा रमाकांत बाबाजी चढणं होईल का? पाऊल टाकता येईल का? काऊन म्हटलं बल नाही आहे काल परस तापाला तोंड झाले पाहिजे चालताना. काल माझी माऊली बाबाजी गेलं बाय म्हणे तब्येत घसरली म्हणे. आता हे घसराच सोय नाही का? घसराच सोय. बाबाजी पाय बरोबर जमल का? जमते म्हटलं. पाऊली टाकावे पाऊल. पावलावर पाऊल टाकणे ही काही साधी गोष्ट आहे. साधू संतांच्या वचनांचा स्वीकार करून त्या वचनांचा विवेक करून जर तुम्हाला साधू संतांच्या आदेशानुसार जीवन जगाची राहाटी जर साधायची असेल इतकं काही सोपं आहे का पाऊल चढणं? म्हणून राष्ट्रधान अंगी न्याहाळोनी आपुले बल पाऊले टाकावे पाऊल. बल पाहिजे ना. निर्बल माणसाला पायऱ्या चढताच कसे येईल? शक्य आहे? त्याग सगळ्यांनी नाही होत राजे. त्यागात शांती निरंतरम. शांती ही पैशात नाही, शांती पदप्रतिष्ठित नाही, शांती ही भजनापूजनात नाही, शांती ही तपतीर्थाटनात नाही, शांती ही देवधर्मात नाही, शांती ही शास्त्रग्रंथामध्ये नाही. शांती कुठं आहे? त्यागात शांती निरंतरम. जिथपर्यंत तुम्ही भोगमय जीवनाला दूर करत नाही, त्यागमय जीवन जगता येत नाही, त्यागमय जीवनाची पद्धत स्वीकारली की शांतीला काही कमी नाही. आता तुमचा प्रश्न तयार होईल माझ्यासमोर. भावाजी 2 पोरी लग्नाचे आहे, 2 पोरं शिकत आहे, त्यागमय जीवन कसं कर म्हणता? जमल का जी आमच्यानं? जमते राजे हो. तुम्हाला 2 पोरीचे लग्न करायचं जड, भोगमय जीवन जगता माणूस आहे. जीवन जगण्याची पद्धत चुकीची आहे म्हणून मुलीचं लग्न. आमच्या गावचा एक बहादर आहे, 5 मुली आहे, 5ही मुलीचं लग्न फर्स्ट क्लास केलं. फक्त मजुरी करते तो. आहे का? माहीत आहे ना तुम्हाला? जयरामजी मोहितकार आमच्या गावाचा बसून आहेत. केलं की नाही? चांगल्या घरी आहे की नाही पोरी? पोकळ कथा नाही. हात जयद्रथ ना हात सूर. अरे आपण अवगुणाचा वापर करतो राजे हो जगण्यात. काय करता भजन पूजन तुमचे? भजन पूजन आहे तरी कशासाठी? शास्त्र आहे कशासाठी? नाही. अवगुणाचा अवेर करा. कोण म्हणते तुम्हाला व्यापार करू नका? कोण म्हणते तुम्हाला सर्व्हिस करू नका? कोण म्हणते तुम्हाला शेती करू नका? शेतीमध्ये गुण वापरा, व्यापारामध्ये गुण वापरा. गुण वापरला तो तोटा येते का? नाही येत तोटा. लक्षात घ्या. 2 मित्र होते. दोनही मित्रांनी धंदा सुरू केला भाजीपाल्याचा. तोही त्याच बाजारातून भाजीपाला आणायचा, हाय त्याच बाजारातून भाजीपाला आणायचा. पण हा माझा सोबती होता, म्हणजे माझ्या संगतीत होता. त्याला म्हटलं बापू माल तू 10,000चा आणला, तू त्याच दिवशी विकला पाहिजे, कमी भावानं विक वाटल्यास. एक जण तेलाचा पिपा फक्त विकत होता, डोक्यावर तेलाचा पिपा घेत होता आणि 1 लिटर 2 चिल्लर विकत होता घरोघरी जाऊन. आणि एक जण तो किराणा दुकानात पिपा आणला. त्यानं रमाकांतनं किराणा दुकानात आणला. नारायण भाऊनं डोक्यावर घेतला. नारायण भाऊनं काय केलं? 80 रुपये प्रमाणे लिटर विकलं. तर 2 तासात पिपा खतम झाला. याचा 3 दिवस राहिला. हा बसला चटणी कर त्या पिपेची. नफा कोणाला जास्त होईल? अरे जीवन जगण्याचीच कला माहीत नाही. मित्र कसे मिळवावे, व्यवहार कसा साधावा, जीवन कसे जगावे. वाचा पुस्तक राजो. आम्ही करत काही नाही ना, नुसतं गातो. लक्षात घ्या. म्हणून मी ही हातोटी आहे. जीवन जगण्याची हातोटी साधण्यासाठी हे भजनाचे साधन आहे, कीर्तनाचे साधन आहे. लक्षात घ्या. म्हणून यासाठी पाऊली टाकावे पाऊल. तरी त्यासाठी पाहिजे न्याहाळूनी आपुले बल पाऊली टाकावे पाऊल. आता बल कशाला म्हणावं? धनबल, जनबल आहे ना. बल पुष्कळ बल आहे. बल कशाला म्हणावं? कोणतं बल कमी आला? बळ आणा अंगी आहे, बळ आणा अंगी आहे, बळ आणा अंगी आहे, बळ आणा अंगी मिळवा कर्तव्यांची संधी, मिळवा
ही संधी यासाठी दुकानात जावं लागते. अरे कोणी शिक्षक आहे, कोणी विद्यार्थी आहे, कोणी मजूरदार आहे, कोणी कास्तकार आहे, कोणी व्यापारी आहे, कोणी राजकारणी आहे. संधी मिळाली तुम्हाला. या नात्यामध्ये प्रत्येक माणसाला कर्तृत्व करायची संधी आहे. लक्षात घ्या. कर्तव्य, प्राप्तव्य आणि ज्ञातव्य, जे ज्ञातव्य, 3 गोष्टीचं अनुकरण करायला पाहिजे आपण. कर्तव्य, आपणाला जे क्षेत्र प्राप्त झालं, आम्ही नेहमीच सांगतो की कला, विद्या, धन, मृत्यू या 5 गोष्टी गर्भावस्थेमध्ये ठरलेल्या असते. लक्षात घ्या. तुमचं जे क्षेत्र आहे, कोणी चांभार आहे, कोणी कोलाम आहे, कोणी गोंड आहे, कोणी ब्राह्मण आहे, कोणी कुणबी आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी मजूरदार आहे, कोणी सर्विसचे आहे, कोणी व्यापारी आहे, ते क्षेत्र आहे तुम्हाला मिळालं तुमच्या प्रारंभिक जमेनुसार. परंतु प्रारंभिक जमा अधिक कर्तृत्व बरोबर जीवनाची व्याख्या अशी आहे. नुसत्या प्रारब्धाच्या जमेवर जीवन होत नाही. प्रारंभिक जमा जन्मेनुसार जे तुम्हाला मिळालं तिथं कर्तृत्व करावं लागते. क्रियमानाचं कर्तृत्व केलं तर अधोगतीला जाल आणि पुरुषार्थाचं कर्म केलं तर सद्गतीला जाल. पुरुषार्थ त्या कर्तृत्वामध्ये केला, प्रारंभिक जमेला पुरुषार्थाची जोड दिली का तुमच्या जीवनामध्ये आहे त्या क्षेत्रामध्येच तुमची उन्नती होते. मी नाव सांगत नाही, मला उदो करायचा नाही आहे, पण एक शिक्षक असा आहे, त्या गावात गेला तर त्या गावची आता शाळा पाहून घ्या तुम्ही, तिथे शिक्षकच होते. काय बदल आहे? जाऊन पहा तुम्ही, जवळचंच गाव आहे. नाही, डॉक्टर आहे, काही पटवारी आहे, काही कास्तकार आहे, काही मजूरदार आहे. काही मजूरदार असे आहे की 5च्या काट्याकडेच पाहत राहते, त्याचं पेरणं कितीही राव. एक मजूरदार असा आहे तितकं घेऊन गेला व पेराचं तास येत नाही वेळोवेळी. अरे अशी कदर ठेवली पाहिजे. आपण राज नुसताच पैसा पाहतो म्हणता, कसं शक्य आहे? परमार्थाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगता, मोठे मोठे ग्रंथपाठ करता, मोठे मोठे कलेचे भजनं म्हणता आणि निर्दयता अंतकरणामध्ये असेल, कसं सुख मिळेल राजे? सुखी प्राप्त करण्याची वस्तू नाही आहे. लक्षात घ्या. सुखाची उपजताच आहे, परंतु कर्तृत्व बजावा लागेल ना. असं कोणत्या कीर्तनामध्ये कोणत्या साधू संतांनी सांगितले की तुम्ही शेती सोडून द्या, मुलबाळ सोडून द्या, मजुरी सोडून द्या, पटवारी सोडून द्या, शिक्षकी पेशा सोडून द्या? कोणी सांगितलं राजो? नाही 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 नाही. ज्या क्षेत्राचा आपण वापर करतो ते क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये कला वापरा. कारण तुम्ही कला पास करून त्या क्षेत्रामध्ये आले. मी डॉक्टरची कलेचा अभ्यास केला, डॉक्टरचं सर्टिफिकेट मिळवलं आणि त्या सर्टिफिकेट मी डॉक्टरच्या व्यवसायामध्ये उतरलो ना. जर मी कलेचा अभ्यास केला नसता मी पात्र असतो का? तुम्ही शिक्षकी पेशाची कला प्राप्त केली ना, का नाही केली? तुम्ही व्यापाराची कला प्राप्त केली ना, तुम्ही राजकारणाची कला प्राप्त केली ना, तेव्हाच ती तुम्हाला पद मिळाले की नाही? साध्याच गोष्ट आहे ना. मग त्या ज्याला ती तुम्ही कलेच्या जमेवर जर ते पद प्राप्त केलं, मग त्या पदाची भूमिका वटवताना कलेचा वापर का करू नये? विचारा बरं इकडे. नाही, तिथं काय ते धर्म पाहिजे राजो? तिथे काय जातीपातीचा, पंथाचा, धर्माचा, संप्रदायाचा पाहिजे? साध्या साध्या जाशी करणे नको काही, त्यांनीच दैव देवाची ग्वाही, सर्व पापील पोय धर्माच्या नावाने करा. करण्यासाठी पाऊले टाकावे पाऊल न्याहाळून आपुले बल. बाजी तुमचे कीर्तन खूपच ऐकावं असं वाटते जी, उठुशाच नाही लागत जी. असं खूपच ऐकूशा लागते. हा नाही, थोडासा राग नाही दूर करता येत, थोडासा द्वेष नाही दूर करता येत. नाही, समाजामध्ये कुटुंबामध्ये आपली प्रतिभा तयार करा. आपलं कसं आहे राजे हो, आपल्या दोषाचं खापर दुसरं. आमच्या घरचे लोक नाही चांगले हो, आमच्या घरचे लोकच चांगले नाही. आमचा गाव मोठा खराब आहे जी, खूपच खराब आहे. अरे तुमचं बोलणंच उत्तर देते आम्हाला काय मिळते तर. लक्षात घ्या. दुसऱ्यामध्ये एखादा दोष असेल, तो दोष आतमधलं लक्तीर बाहेर टांगू नका. लक्षात घ्या. उनेपणा, दोष झाका पोटाशी घ्या. साधू संतांनी ते केलं. आपण लक्तर बाहेर टाकतो, दुसऱ्याला नीच समजतो, दुसऱ्याची हेळसांडणी करतो, नालस्ती करतो. अरे हे सगळे गुण राजव कलेमध्ये नाही, ते अवकलेमध्ये. ते हे कलेमध्ये, भक्तीमध्ये नाही, ते ज्ञानामध्ये नाही, ते प्रकारामध्ये नाही आहे राजव. आप किधर जा रे पुस्तक वाचा, वाचा, आहे आमच्याजवळ विकण्यासाठी. हा काही आपण विचार करत नाही. म्हणून पाऊली टाकावे पाऊल. इथं मला एकच सांगायचं आहे,
इथं कास्तकार बसलेले आहे, राजकारणी बसलेले आहे, समाजकारणी बसलेले आहे, व्यापारी बसलेले आहे, अभ्यासू बसलेले, अज्ञानी सज्ञानी सगळे लोक बसलेले आहे. परंतु काही घाबरू नका. जे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं जे काम आहे ते काम करताना फक्त कला वापरा. आता तुम्ही म्हणाल संगीत कला मी का कला शिकलो का? त्या दिवशी मी रमाकांतला परंजयपणे कबूल दिली, नाही शिकलो काय, मी काही विशारद होऊन नाही ना, अलंकार होऊन नाही, काहीच नाही. फक्त ते जुने गवई लोक येत होते. तुम्हाला काही लोकांना माहिती, गावागावात गवई लोक येत होते. त्या गवई लोकांकडून मी शिकलो, पण कला प्राप्त केली, कला शिकलो आणि त्या कलेचा वापर मी पैसा मिळवण्यासाठी केला का? 50 वर्ष कीर्तन करता होत नाही. एक मोटरसायकल तर पाहिजे होती कमीत कमी, नाही काहून नाही घेता येत नाही, घेऊन देत नाही. आता 4 व्हीलर घेऊन जाल त्यावर माझी मंडळी, मला लागत नाही ना, का काम आहे? तांदूळ आणले पाहिले बरं ते लपून देते आमच्या, बाबाजी सांगू नको, बाबाजी शिवा देते. नाही, अरे गरज नाही राजू. अरे त्यांच्या कष्टाची, त्यांच्या घामाची कदर करण्याची किंमत आमच्यामध्ये नसेल तर परमार्थ कसं शक्य आहे? परमार्थ हा बोलण्याची वस्तू नाही, भूमिका वटवण्याची वस्तू आहे. म्हणून हे बल अंगी आणा. थोडंसं मन मोठं करा, जास्त करावं लागत नाही. थोडंसं मन मोठं केलं तर खूप मिळते राजू. अनाशी तुम्ही सज्ञान आहे, चांगले अभ्यास व्हा. इथं सगळे शिक्षक लोक आहे. मला शिक्षकाविषयीचा माझ्या मनामध्ये खूप आदर आहे, कारण तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलो. तुम्ही नसत मी इथपर्यंत येत नव्हतो, लक्षात घ्या. आणि सगळे चांगल्या, फक्त मी थोडं खुणगाट देत आहोत, थोडं संकेत देत आहोत. तुम्हाला माहित आहे का, गाडा समजा आवडला तर फक्त एकच माणूस हात धरते. किती लागते? फक्त एकच माणूस गाडा चालला जाते. आता याने किती ताकद राहते? ताकद काहीच नाही राहत. पण लंगड्याला काठीचा आधार, लंगडा माणूस आहे त्याला थोडासा काठीचा आधार पाहिजे. इथून पायरी चढताना फक्त नारायणबावर हात धरला तर मी येतो. किती आधार पाहिजे? काही मोठी गोष्ट आहे इथं? काही मोठी गोष्ट, थोडासा त्याग नाही जमत. आणि तुमच्या घरी सगळ्या सवलती असून त्याग नाही करत. आमच्यासारखं तर काहीच नाही. नाही, दसऱ्याला पुरून केलं तर तूप नाही राहत खाले. आता असं म्हणलो तुम्ही एका कीर्तनात, सहज बोललो, दसऱ्याला पुरून केलं तर तूप नाही राहत खाले. अरे त्या हप्त्यामध्ये 2-4 जण तूप पाठवलं. अरे मी का मागासाठी बोललो ते? आता ते मी तूपच खात बसू? एक उदाहरण दिलं राजो. तुमच्याकडून मला काहीच अपेक्षा नाही, कारण मला त्याची गरज नाही. लक्षात घ्या, मला गरज नाही, तुम्ही गरजा कमी करा. थोडी गरज में जो रहता व कभी नाही गिर सकता. मनुष्य नुसत्या बोलण्यानी, पैशानी, धनानी प्रभाव तयार होत नाही माणसामध्ये. माणसामध्ये मिळून जा. धार्मिक तयासची म्हणावे, जो सत्य वाचूनी वागेल बरवे, जो आपुल्याची स्वयंस्वभावे समर्थ होई सर्वासी. दादा भाई बाप के लेको चरण हो बंदा, अबकी पुरिया जो निर्वारे सोजन सदा आनंदा. मिळा 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 आणि मिळवा, जेवानी जेव द्या, कर जीवा जगा आणि जगू द्या. हे सूत्र घ्या. ज्याला जगाचं आहे त्याने जगू दिलं पाहिजे. जो दुसऱ्याला जगू देत नाही त्याला जगता येत नाही. धन मिळवता येईल पण जगता नाही येत. विवंचलित राहील. सुसुकी सुसुकी मरी मरी जीवे उठे कराई कराई. अशा प्रकारे मित्र हो, बल अंगी आणा. कोणतं बल? मनोबल, ज्ञानबल, आत्मबल. आत्मबल तयार करा, मनोबल तयार करा. मनाचं बल मोठं कठीण नाही, खूप खूप किंमतवार आहे. म्हणून हे बल प्राप्त करण्यासाठी सत्संगतीमध्ये जावं लागेल. आसक्तीचे जोरे भुले भक्ती भाव, न राहे उपाव काही केल्या. ही जी आसक्ती आहे त्या आसक्तीचं रूपांतर थोडंसं अनासक्तीमध्ये आला. अनासक्तीचं रूपांतर विरक्तीमध्ये आला. आणि विरक्तीचा व्यवहार सुरू झाला की मग जीवनमुक्त साधता येते. सुखाला सुरुवात तिथून होते. जेव्हा माणसामध्ये विरक्त भाव तयार होईल तिथून सुखाला सुरुवात होते. लक्षात घ्या. म्हणून मी नेहमीच सांगतो, राजकारणात खूप काही लोक चांगले आहे, समाजकारणात चांगले लोक आहे, व्यापारातही चांगले लोक आहे, मजूरदारही चांगले आहे, कास्तकार सगळे चांगले आहे, फक्त मीच वाईट आहो इथं सांगणारा. लक्षात घ्या. चांगले आहे, परंतु चांगलेपणावर आपला पडदा येतो, गाफील होतो राजे. आपण तुम्ही आणि मी तुम्हालाच बोलून नाही राहिलो, मी तसंच आहो. गाफील मनुष्य झाला की तुम्हाला एक आहे ना, ते काय म्हणते, सावधानता हटी दुर्घटना. सावध नाही राहत आपण. गाफिलीचे क्षण संकटाचे मुळं. अशा प्रकारे आपण ती गाफील दूर करा. मनोबल वाढवा, ज्ञानबल वाढवा, आत्मबल वाढवा. यासाठी पाऊली टाकावे पाऊल न्याहाळूनी आपुले बल,
तिथच्या तिथंच, ज्या जागेवर तुम्ही आहे तिथंच, काही इकडे तिकडे पाहू नका. कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपवासी. मजूरदार असेल काही विवंचना करू नका, आपल्या नशिबी आलाय ते मजुरी करणं. प्रारब्ध आहे आपलं जमा. कोणाच्या प्रारब्ध देख पडाई चुपडी मत ललचवे जीव, रुखा सुका खाय के ठंडा पाणी पीव, देख पराई चुपडी मत ललचवे जीव. माणसानं आपल्या नशिबावर प्रारब्ध जगावं. प्रारब्धाने हे वाटे की जगावलं की झालो. एकाला 4 आवता आहे, एकाला 2 एकरही नाही. एकाच्या नशिबी मजुरीच आहे, एकाच्या मजुरी मस्त जीवन. परंतु हा जो इथं रुसवा नाही पाहिजे, आपलं कर्तृत्व शोधा. कर्तृत्वाचे अंग नाही हात आले, 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 कर्तृत्वाचे हितही चिंतिले तरी काय, हितही चिंतिले तरी काय, हितही चिंतिले तरी काय, तरी काय, तरी काय, कल्याणात नाही हित उपदे, कल्याणात नाही जीवन उपदेश, कल्याणात नाही जीवन उपदेश, तेथे उपदेश काय करी, तेथे उपदेश काय करी, कल्याणात नाही जीवन उपदेश, तेथे उपदेश काय करी, तेथे उपदेश काय करी, काय करी, इथं सांगता न होती सवड, इथं सांगता न होती सवड, इथं सांगता न होती सवड, इथं सांगताही न होती सवड, मुक्ततेचा बोध काय करी, कल्याणात नाही जीवन उद्देश, तेथे उपदेश काय करी. ज्याला काही करायचंच नाही तो प्रश्न वेगळा आहे, पण ज्याला काही करायचं आहे, आपलं आत्महित करायचं आहे, स्वतःचं हित साधणाराच मनुष्य दुसऱ्याचं हित करू शकतो. ज्याला स्वतःचं हित साधता येत नाही तो दुसऱ्याचं हिताचं सोंग करू शकतो, हित करू शकत नाही. लक्षात घ्या. पोनाराची गुचक्या खातो जना सकैसा काढू पाहतो. म्हणून स्वतःचं हित करण्यासाठी मी गरीब आहो, मी श्रीमंत आहो, मी अज्ञानी आहो, मी सज्ञानी आहो, मी या जातीचा आहो, मी त्या जातीचा आहो, मी या पंथाचा, मी त्या पंथाचा आहो, माझा हा ग्रंथ आहे, तुझा तो ग्रंथ आहे, अशा भाकड कथा माकड कथा आपल्या जीवनामध्ये समोर आणू नका. लक्षात घ्या. जे उच्च पदाला गेले, ज्यांनी राईचा पर्वत केला, काही लोक आहे. महात्मा गांधी किती श्रीमंत होते, डॉक्टर बाबासाहेब किती श्रीमंत होते, नाही शिवाजीराजे किती श्रीमंत होते, अनेक उदाहरणं आहे. राजे किती श्रीमंत होते. अरे पेन्सिल घ्यायला पैसा नव्हता आमच्याजवळ. माझ्यासारखे भरपूर लोक इथं आहे. नाही घरी भाकरीचं उन्हामुळे आई भाकर घडवे आणि वाटी घेऊन 4 घरी इतकीशी भाजी आणि 4 करून तेव्हा त्या भाकरी संखाय, असे लोक इथं आहे आज. पण ज्याशी करणे नको काही त्यांनीच द्यावी देवाचे. करा काही. मला आजच्या कीर्तनामध्ये आवर्जून हेच सांगायचं आहे. राष्ट्रसंत तुकोजी महाराज वंदनीय आहे आपल्यासाठी. किती मोठा त्यांनी प्रचार केला नव्हे, त्यांच्याविषयी स्वाभिमान आपल्या अंतकरणामध्ये सगळ्यांच्या आहे. फक्त थोडंसं मनोबल वाढवा, थोडंसंच वाढ, जास्त वाढवायचं काही काम नाही. जेवाची सोय आपल्या घरी, राहायची सोय आहे आणि प्रत्येक माणसांनी आपल्या भाकरीपुरतं कष्ट केले पाहिजे.
संतांनी ते सांगितलं आहे. लक्षात घ्या, आपण जर आपली भाकर आपल्या कष्टाने खाल्ली नाही तो दुसऱ्याला काही शिकवू शकत नाही. हे लक्षात घ्या. कष्ट करूनच धन जोडावे, ते धन सत्कार्यीच लावावे, निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागवणे. आपुल्या कष्टावरीच जगावे, दुसऱ्याचे उपकार अंगी न घ्यावे. किती मोठी शिकवली ही. आम्ही माझ्यासारख्या प्रचारकांनी पाळली पाहिजे राजे हो. आधी शिकवून जो शिकवी तोची पावेल उंच पदवी, मग गुंतल्या लोकाशी विवेक बळे. आपण विवेक वापरला पाहिजे. संतांचं साहित्याचं ज्ञान जाणण्यासाठी विवेक नावाचं माध्यम आहे. तिथं मन काम करत नाही, बुद्धी काम करत नाही, तिथं डोळा काम करत नाही, तिथं कान काम करत नाही. जर तुम्हाला संतांचं साहित्यांचं मर्म कळायचं असेल आणि त्या मर्माने आपलं जीवन घडवायचं असेल, आपण छान शांत सुखी समजदारी जीवन जगायचं असेल, दुसऱ्याला समजदारी जगू द्यायचं असेल तर मित्र हो, तुकड्या मने एक करा, देव अथवा विषय भरा. म्हणून पाऊले टाकावे पावल, न्याहाळूनी आपुले बल. इथं म्हणाला तर तुम्ही आमच्या 2 पोरी लग्नाच्या आहे, तुला दिलं महाराजांनी, घाबरू नका. जय जैसे जैसे सहन होय, तैसाची करावा उपाय. कोणते उपाय सांगितलं? करू नका म्हणता का तुम्हाला? मुलीचं लग्न नका करू म्हणते? नाही 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 नाही. दृष्टी बदलावा. दृष्टी विश्वाची चुकली, मूर्ती त्रिलोकी संचरली, भाग्याले संत जन, झाले देवाचे दर्शन, रामदास योगी झाला, देही देव ओळखीला. कुठे देव बाहेर आहे? देहातला देव जागवा, देहातलं पुण्य शोधा, सत्कर्माती उपज व्हावी म्हणून हे कीर्तनाचे, भजनांचे, अभ्यासांचे कार्यक्रम आहे. शिक्षण त्याच्यासाठीच आहे. म्हणून पहिलाच जो प्रकार आहे कोणता? व्यवहार क्षेत्र. व्यवहार क्षेत्रांमध्ये जीवन जगत असताना, कारण अगोदर व्यवहार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. ज्याशी प्रपंच नाही साधिला, त्याचा परमार्थ वाया गेला. जो प्रपंची प्रमाण, तोची परमार्थ करील जाण. जो प्रपंची अप्रमाण, तो परमार्थी खोटा. प्रमाणबद्ध प्रपंच नसेल तो परमार्थ खोटा आहे. म्हणून प्रत्येक सज्जनांनी जे जैसे जैसे सहन होय, तैसाची करावा उपाय. त्या प्रकारचा उपाय केला पाहिजे. म्हणून थोडा वेळ घेता येईल का? 10 वाजले. थोडं मार्गाने चालता पाऊलांचा नेम, मार्गाने चालता पाऊलांचा नेम, मार्गाने चालता पाऊलांचा नेम, मार्गाने चालता पाऊलांचा नेम.
न चुके आराम कैसा नव्हे. पावलाचा नेम चुकला नाही तर चुकला तर आराम कसा नाही मिळत. पावलाचा नेम चुकला तर ठोकळ खाईल, बोट फुटल, खड्ड्यात पाय पडल, काट्यावर पाय पडल. नेम चुकला तर म्हणून प्रेम आणि नेम दोन गोष्टी राखा. आचार राखला पाहिजे, लक्षात घ्या. विचार केला पाहिजे, विवेक शोधला पाहिजे आणि जीवन सुखानं जगला पाहिजे. माणसाचं जीवन त्यासाठी आहे. मोठं थोरा मोठ्यांचा आचार राखा. आचार राखा म्हणजे कदर राखा. त्यांच्या आचाराकडे पहा, दयना करू नये उद्या. अरे जो चंदन झिजत जाते जवळवरी चंदन झिजे ना तवरी सुगंध ऐसा कळे ना. ते झिजत जाते, किती मोठं झिजते, लहानशी झिंपी राहते, पण त्याचं काम फक्त झिजण्याचंच राहते. तुम्ही मस्त मजेनं पाहता, काहीच कदर नाही राजा त्याची. मरणं मरवतं, आम्हाला काय करायचं नाही. तू का म्हणे आम्ही मेलो सांगता नाही. थोडीशी कदर राखा, आचार राखा. आचार हा राखायचा असतो, विचार करायचा असतो, विवेक शोधायचा असतो आणि जीवन प्रवास शेवटून न्यायचा असतो. जन्माच्या पहिल्या क्षणापासून मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जे काही तुम्हाला करायचं आहे ते इथंच करता येते. कुठं वैकुंठात जावं लागत नाही, काहीच करावं होता. हा शोध आमच्या राष्ट्रसंतांनी तर दिलाच, अनेक साधू संतांनी दिला आहे. म्हणून जैसे सहन होते, जे सहन होते तेवढाच उपाय करा. शेवट तिसऱ्या चरण म्हटलाय, हे रवी उडता नोहे ऐसे संत आचरती कैसे. हे रवी उडता नोहे ऐसे म्हणजे काय. जर तुम्ही अनुकरण करत नसाल, आपली कॅपॅसिटी, आपली क्षमता पण मगाच विषय निघाला. शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र सांगते. बघा बोलता मी बोललो, मला काही मोठा ज्ञानी नाही मी, परंतु सुचलेले संकेत तुम्ही ऐकता म्हणून मी देतो. तुमची ऐकण्याची भावना आहे म्हणून सांगतो. मला काय करायचं राजू, तुमचं उन्हपूर आम्हाला तिथे दिसतही नाही. आणि दिसत का नाही, तुमच्यापेक्षा उन्हपूर माझ्याच जास्त आहे म्हणून दिसत नाही. स्वतःमध्ये उन्हपूर असेल, दुसऱ्याचं उन्हपूर शोधता येत नाही. लक्षात घ्या, तो शोधतो. म्हणून मला एक वेळ सांगायचं आहे की ज्या साधू संतांनी आपणाला आचरणातून दाखवलेला आहे, त्या साधू संतांचा आचार राखला पाहिजे. म्हणजे त्याची कदर केली पाहिजे, त्याचं अनुकरण केलं पाहिजे आणि त्या आचरणाचा आपण विचार केला पाहिजे. जिथपर्यंत मनुष्य विचार करत नाही तिथपर्यंत विवेकाचा उदय होत नाही. लक्षात घ्या, सारासार विचारेन सुखदम भवेत, सुविचारेन संपदा आणि आपदा कुविचारेन. सुविचार तुमच्या अंतकरणामध्ये राहिलं का न लगे मुक्ती धन संपदा